श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे दत्तात्रयाचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ ज्याचा जन्म पिठापूर या ठिकाणी झाला की आपण म्हणतो की श्रीपाद श्रीवल्लभांच्या 33वी पिढी श्रीपाद श्रीवल्लभांची 33वी पिढी म्हणजे आपण वंशज म्हणतो. आता खरं पाहिलं तर श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी आहेत. त्यांची 33वी पिढी कशी आपण एक मनामध्ये प्रश्न पडतो सगळ्यांचा. तर आईच्या रिलेशनमध्ये म्हणजे आईच्या मामा ती मामाची जी ही पिढी आहे ज्यांनी सिद्धमंगळ स्तोत्र रचलं श्रीपादांचे आजोबा बापांना श्रीपादांचे आजोबा हे आईचे वडील आणि त्यांची जी 33वी पिढी आणि ह्या 33व्या पिढीतले मल्हारी गोविंद दीक्षित त्यांचे हे चिरंजीव मल्हारी सत्यसूर्य श्रीधर बापी हे त्यांचे चिरंजीव 34वी पिढी आणि ओमिरेड्डी पल्ली वेंकटरामा भास्कर गांधी त्यांचे जावई आणि ओमिरेड्डी पल्ली सत्य वेंकट सुब्बालक्ष्मी त्यांची त्या कन्या म्हणजे जावई मल्हारी दीक्षितचे हे जावई आहे आणि त्यांची चिरंजीव विनय दत्त आणि हे आदित्य हे आईच्या रिलेशनमधून असले आहे. परंतु त्यांच्या रक्तातली जे काही म्हणजे त्यांचे भाऊ असतील त्याचे अंश असतील त्यांच्यापेक्षाही जास्त कृपा छाया आणि आशीर्वाद ह्या परिवारावरती आणि हीच त्यांची 33वी 34वी पिढी ही संबोधली जाते. दुसरा मुद्दा असा की श्रीपाद श्रीवल्लभांचं जे चरित्रामृत आहे त्या चरित्रामृतामध्ये 33व्या पिढीचं वर्णन आहे. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या 10व्या अशा मधल्या हे जे काही रिलेशन आहे त्याचं काय वर्णन नाही. परंतु 33व्या पिढीचं जे काय वर्णन आहे ते ह्याच्यामध्ये आणि 33व्या पिढीतले जे मल्हारी गोविंद दीक्षित होते ते ह्या संस्थांचं नावारूपाला येईल किंवा तेलुगू संस्कृतमधला ग्रंथ त्यांनी तेलुगूत लिहिला आणि तो संस्थांना